दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत पवारांची भेट झालेली आहे। शरद पवार आणि अजित पवार दोघेही शेजारी शेजारी बसलेले होते। दोन्ही पवारांच्या संमतीनं संस्थेच्या हिताचे निर्णय होणार आहेत। तब्बल 3 तास दोन्ही पवार एकत्र होते। या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या हिताच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असं कळतंय। त्याचबरोबर दोन्ही पवारांच्या संमतीनं अनेक रयत शिक्षण संस्थेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले। या मीटिंग अगोदर होणाऱ्या कार्यक्रमाला मात्र अजित पवारांनी हजेरी लावली नसली तरी सुमारे 3 तास दोन्ही पवारांनी अगदी शेजारी शेजारी बसून मीटिंग केलेली आहे। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, काय अपडेट्स? सौरभ, रयत शिक्षण संस्थेच्या जी काही मॅनेजिंग काउन्सिलिंगची बैठक असते, मीटिंग असते, ती मीटिंग वर्षातून 3 वेळा होते। मात्र या अगोदरची झालेली 9 मे 2024 मध्ये जी काही मीटिंग झाली त्याच्यानंतर कोणतीही मीटिंग झालेली नव्हती। मात्र त्या मीटिंगला अजित पवार हे उपस्थित नव्हते। मात्र या मीटिंगला उपस्थित राहणार का याबाबतची शंका व्यक्त केली जात होती, कारण सध्याचं काही राजकीय वातावरण तापलेलं असल्याचं एकंदरीत पाहतोय आपण। त्यानंतर आता आज अजित पवारांना खास करून निमंत्रण सर्व रयतच्या सेवकांकडून देण्यात आलं होतं। त्यानुसार आज रायगडावरून डायरेक्ट थेट अजित पवार हे साताऱ्यामध्ये आलेले आहेत। 4 वाजता ते आल्यानंतर सुमारे 3 तास या दोन्ही पवारांनी एकत्र बसून ही मीटिंग संपन्न केलेली आहे। यामध्ये अनेक रयत सेवकांसाठी, रयत शिक्षण संस्थेसाठी उपयुक्त असणारे सगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत। एकमतानं हे निर्णय घेण्यात आल्यामुळं एकंदरीतच सध्या आता या दोघांमध्ये एकत्र येणं, या दोघांनी एकत्र मीटिंग करणं ही मात्र सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेची बाब बनलेली आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय की दोन्ही पवारांच्या संमतीनं संस्थेच्या हिताचे निर्णय झालेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की अजित पवार आणि शरद पवार यांच्यात या संस्थेच्या निमित्तानं चर्चा देखील झाल्याचं आपल्याला दृश्यांमधून स्पष्टपणे दिसून येत आहे।